स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. नक्की स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय तुषार. हल्ली चाललेले दोस्ती चषकात देखील या फलंदाजाने चांगलंच कामगिरी केली होती. मालिकावीरचा पुरस्कार देखील याच मैदानात पटकावला होता. मैदानाचा पूर्ण अनुभव या खेळाडूला आहे. एका धावाने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. आता फलंदाज पाहतो मी स्ट्राईक एंडला तुषार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितू. एव्हीसी चेंबूर संघ खूप चांगली कामगिरी या पूर्ण हंगामात करत आलाय. चांगला खेळ त्यांच्या मार्फत आपण पाहत आलोय. आज देखील तेवढीच चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चेंडूवर एक धाव घेतली आहे. पुण्याचा चांगला फटका कव्हरच्या दिशेने. एकच धाव मिळते. या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर बरेच लोकांचं सहकार्य आहे. त्यामध्ये आपण आधारस्तंभ म्हटलं तर डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत यांचं देखील मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलं आहे. त्याचप्रमाणे आपले संदीप बाप्पा राऊत असतील. क्रिकेटची प्रचंड आवड असे व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा सिंगल. लेग बाय स्वरूपात नक्कीच एक धाव मिळते. चांगली फाईट पाहायला मिळते. एव्हीसी चेंबूर संघ. दुसऱ्या बाजूला रॉयल फ्रेंड्स विकोळी. हे मैदान म्हणायला गेलं तर नक्कीच एक ऐतिहासिक लढत देखील दुसरी चषकात आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला जॉर्ज इलेव्हन कल्याणचा संघ होता फायनल फेरीत आणि दुसऱ्या बाजूला रॉयल फ्रेंड्स विकोळी. तिकडे देखील रॉयल फ्रेंड्स विकोळी संघ विजयी झाला होता. एक ऐतिहासिक लढत. त्यांच्या स्मरणात एखादी मॅच जर कुठली साठवायची असेल तर ती मॅच नक्कीच तुम्ही त्यांना कधीही विचारा. एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळालेली. त्याचप्रमाणे या कांजूर मार्गने आतापर्यंत बरेच खेळाडू या बॉक्स क्रिकेट असेल ओरम क्रिकेट असेल त्यामध्ये दिले. त्यामधलेच एक महत्त्वाचं नाव आपल्या सर्वांचा लाडका मित्र स्वर्गीय जय ढोपावकर यांचे पिताश्री यांना मी विनंती करतो काका पण व्यासपीठावर या. जय ढोपावकर आपल्या सर्वांचा एक लाडका खेळाडू. आज तो या ठिकाणी नाही आहे. दुर्दैव म्हणावं लागेल क्रिकेटसाठी. जय ढोपावकर यांचे वडील आपल्याला विनंती असं पण व्यासपीठावर या. डॉट बॉल आलाय. 4 धावा आल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे. चांगला फटका. केवळ एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे 5 धावा. चांगलं आयोजन पाहतोय मुंबईकर. 9 चषक 2025 शुक्रवारचा दिवस आहे. उद्या देखील आपण चांगली लढत चांगले सामने याच मैदानात पाहणार आहोत. उद्या देखील स्टेशन वाईजचे 4 संघ आपल्याला खेळताना दिसतील. त्यानंतरचा जो रणसंग्राम महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इंटर कांजूरचे 8 संघ आणि शेवटच्या दिवशीच म्हणजे रविवारी ओपन हाफ व्यावसायिक संघ सर्व आपल्याला या मैदानात खेळताना दिसतील. काका आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बसा. चांगली कामगिरी आतापर्यंत झाली. चांगली गोलंदाजी झाली आहे. जितू यांच्या मार्फत खेळत 5 धावा खर्च केलेत. या अगोदर देखील आपण मॅच पाहिली. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना चांगले षटक हाताळलं केवळ 3 धावा खर्च केल्या आणि त्याच षटकाने मॅचला कलाटणी दिली आणि सामना विजयी ठरला संघ आई गावदेवी चिंतामणी कल्याण. हा देखील संघ नक्कीच चांगल्या नाव रूपाला आलाय. नवीन नवीन खेळाडू त्यांच्या संघात देखील आपल्याला खेळताना दिसतात. पुन्हा एकदा चाबूक फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण.
खूप चांगली कामगिरी. अंडरम बॉक्स क्रिकेट म्हटलं आणि सागर मोरे सर म्हटलं तर सागर मोरे सर नक्कीच अंडरम बॉक्स क्रिकेटचे गुगल देखील म्हणता येतील. प्रत्येक खेळाडू कुठून आलाय, कुठून खेळतोय, किती वर्ष खेळतोय, कोणत्या कोणत्या स्पर्धा त्याने गाजवल्यात याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच आपले सागर मोरे सर एक उत्कृष्ट समालोचक आहेत. चांगली कामगिरी, चांगला आवाज. प्रत्येक स्पर्धा, कुठलीही स्पर्धा म्हटलं तर समालोचक हा खूप महत्त्वाची भूमिका प्रत्येक स्पर्धेमध्ये बजावत असतो. ते काम आतापर्यंत त्यांनी खूप चांगल्या रीती बजावलंय आमचे सागर मोरे सर. सगळ्यात उपपर्यंत मॅचच्या दिशेने दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक चेंडूंचा खेळ झालाय, 3 अवांतरित धावा आलेत. पुणे स्टेप आउट येऊन फटका खेळलाय, थोडासा मिसटाइम झालाय, चेंडू निघून गेला बॉक्सच्या बाहेर. फलंदाज होतोय बाद. नक्कीच पंचांचा रिव्ह्यू या ठिकाणी आलाय. स्टेप आउट हलक्या हाताने दिशा दिली होती, थोडासा मिसटाइम झाला आणि चेंडू निघालेला बॉक्सच्या बाहेर. पण त्यावरच पंचांनी या देखील रिव्ह्यू घेतलाय की नो बॉल आहे की नाही हे चेक केलं जाईल. फलंदाज तर बाद असणारच आहे. नऊ चेंडू नसणार आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आतापर्यंत 9 धावावर पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. संघ एव्हीसी चेंबूर रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ आतापर्यंत बॅलन्स सामना चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचाच खेळ झालाय. 2 बॅटर संजू मैदानात दाखल झालेत. पुन्हा आल्या स्विच इट पाहायला मिळतोय. 1 बाउन्स बॉक्सच्या बाहेर. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय फलंदाजामध्ये. पहिल्या चेंडूवर स्विच इट खेळलाय. ज्यावेळी आपण नक्कीच मुंबईचं क्रिकेटमधलं थोडं फास्ट क्रिकेट आहे, बॉक्स क्रिकेट, तर त्यापेक्षाही फास्ट आपल्याला पाहायला मिळतं. ज्या खेळाने प्रत्येकाच्या मनात जागा बनवली असा खेळ क्रिकेटचा खेळ. आणि बॉक्स क्रिकेट म्हटलं तर या अगोदर आपण पाहिलं 1 to 4 फॉर्मॅट होतो, त्यानंतर सर्कल फॉर्मॅट आलं, त्यानंतर सी सर्कल फॉर्मॅट आलं. जसे जसे मैदान आपल्याला उपलब्ध होतील तशा क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पण महापौर मैदान म्हटलं तर नक्कीच चांगलं आयोजन. ह्या मैदानात प्रत्येक स्पर्धा ही चांगली खेळपट्टी, चांगलं क्रीडांगण आणि तेवढीच चांगले संघ आपल्याला या मैदानात पाहायला मिळत आहेत. आणि कांचून म्हटलं तर नक्कीच एक कायम दबदबा राहिला आहे आतापर्यंत. जॉली फ्रेंड्स असेल, एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळा याच कांजूर मार्गने दिलेला हा संघ. त्याचप्रमाणे अनिकेत असेल, बरेच चांगले खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाले. आता जर चांगला चाऊ फटका आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी याच फटक्याची गरज होती. आणि तुषार या खेळाडूकडे नक्कीच ती क्षमता आहे. आतापर्यंत हे मैदान तुषारसाठी नक्कीच कायम लकी राहिलंय. खेळ झाला या चौकाराने. जर आपण धावसंख्या पाहिली तर 15 धावा. तुषार मंडलिक विक्रोचा खेळ. आता देखील चाऊ फटका. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू होता, रूम मिळाला होता, जागा मिळाली. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. 4 धावा आले यावर देखील. तुषार मंडलिक या खेळाडूकडे नक्कीच लक्ष असणार आहे सर्व प्रेक्षकांचं. आतापर्यंत या मैदानात चांगली कामगिरी त्याने केली आहे. नवीन उदयास आलेला खेळाडू विक्रोळीतील रॉयल फ्रेंड्स विक्रोळी या संघाचा आधारस्तंभ देखील म्हणता येणार नाही. चांगला खेळाडू आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याने संपूर्ण स्पर्धेत गेली आहे.
संदीप 2 ओव्हरचा खेळ झाला 19 धावा. विकेट आउट झाले त्यानंतर नक्कीच धावसंख्येला बिल्ड करण्याचं काम केलंय तुषार आणि संजू यांनी. स्ट्रायकिंगला फलंदाज संजू पाहतोय आपण. नक्कीच ॲक्टिंग बॅटची एज घेऊन कॉट बिहाइंड स्टंप स्वरूपात बाद होतोय संजू. पहिल्या चेंडूवर यश. संदीप याने दीप नक्कीच प्रज्वलित केलाय. ब्रेक थ्रू दुसरा. कांजूरकर नक्कीच म्हटलं तर क्रिकेट असू दे, कुठलं कला क्षेत्र असू दे, साहित्यिक असू दे, कुठले सण समारंभ असू दे, प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज शुक्रवारचा दिवस आहे, पहिला दिवस या स्पर्धेचा. 2 बॅटर मंगेश स्टेप आउट झाली. हलक्या त्याने दिशा दिली चेंडू तेवढा चांगला थ्रू देखील पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. मागील मॅच मध्ये देखील पाहिलं 37 धावा गोळा केल्या होत्या. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष होतं. या मैदानाचा एकूण जर विचार केला तर म्हणायला 40 धावा देखील चेसेबल आहेत, डिफेंडेबल आहेत. 30 धावा चेसेबल आहेत, डिफेंडेबल आहेत. 24 बॉल 24 धावा देखील चेसेबल आणि डिफेंडेबल आहेत. खूप खूप धन्यवाद. तुषार मंडलिक पुण्याचा चांगला फटका. हा देखील फटका गॅप मध्ये 4 धावांसाठी. तुषार मंडलिक यांचा बॅट मधून बॅक टू बॅक 3 चौकार आले आहेत. लगातार 3 चौकार. तुषार चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते या स्पर्धेत. तुषार यांच्या बॅट मधून चांगली फलंदाजी करतोय. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ संपूर्ण फलंदाजीची जबाबदारी तुषार. चांगली कामगिरी देखील पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. आता मात्र नक्कीच लाईन लेंथ कुठेतरी चुकतायत. गोलंदाज व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा मी सर्व कांजूरकरांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण पाहताय मुंबईकर 9 चषक 2025. त्याचप्रमाणे यूट्यूबवर देखील आपले लाईक प्रेक्षक जोडले गेलेत. आता मात्र हलक्या हाताने दिशा दिली आहे. पॉइंट रिझन मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळते. आता मंगेश यांच्या बॅटमध्ये चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. एकदा मिळते. चांगली कामगिरी म्हणावी लागेल कारण तुषार मंडलिक ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय तर त्याला जास्तीत जास्त बॉल खेळायला देणं, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवणं गरजेचं आहे आणि तेच काम मंगेश करतोय. ज्यावेळेस आपल्या बॅटमधनं धावा येत नसतील तेव्हा ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत आहेत त्याला स्ट्राईकवर ठेवणं हे काम तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं एक चेंडूवर षटकार मारणं. पुणे तुषार मंडलिक स्टेप आउट आले होते. समोरच्या दिशेला फटका खेळला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहतोय 28-28. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. फायटेबल धावसंख्या तर आतापर्यंत झाली. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंमध्ये येणाऱ्या 7-8 धावा जरी आल्या तरी पण मॅचमध्ये नक्कीच रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा सामना आपण पाहतोय. पहिल्याच दिवसातील स्टेशनवरचे 4 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. लीग फॉर्मॅटमधले ही लढत आपण पाहतोय. यानंतरचा जो होणारा सामना असेल पहिला मॅचचा विनर विरुद्ध दुसरा मॅचचा विनर म्हणजेच नक्कीच आई गावदेवी चिंतामणी संघ. आपण रेडी राहायचं आहे. यापुढील सामना आपला असणार आहे.
विवेक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. तुषार मंडलिक अजून देखील स्ट्राईकवर आहे. सलामीवीर होते. चांगली फलंदाजी देखील केली आहे. इनिंग देखील बिल्ड केली आहे. चांगले धावा देखील त्यांच्या बॅटमधनं आलेत. पुन्हा एकदा चांगला फटका. आपण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. चांगले फटके पाहायला मिळत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी. एकही चेंडू त्यांनी मिस केला नाहीये. जिथे इथे जागा मिळते तिथे इथे चांगला स्ट्रोक त्यांनी आतापर्यंत बनवलाय. एकतर्फा खेळी देखील म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत केवळ 3 चौकार तुषार यांच्याच बॅटमधून आलेत. बाकीचे फलंदाज देखील तेवढी चांगली साथ त्यांना देत आहेत. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. लेग बाय स्वरूपात एकदा मिळते. धावा येणे गरजेचं आहे आणि त्यापेक्षा जास्त गरजेचं म्हणजे तुषार यांना शेवटचे 4 चेंडू खेळायला मिळत आहेत. चांगली बाजू म्हणावी लागेल रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघासाठी. आजच्या दिवसात आपण पाहतोय विक्रोळीचे 2 संघ आपल्या खेळताना दिसतील. त्याचप्रमाणे एका बाजूला चेंबूरचा संघ आहे तर अजून एक कल्याणचा संघ. सर्वांनी पडद्यावरून हात काढायचे. रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नये. आपले सर्व जे क्रीडा रसिक आहेत आपल्याला विनंती असेल, आमचे छोटे नन्नमुन्ने प्रेक्षक, पडद्यावर कोणी हात ठेवू नका. आपले हात पडद्याच्या मागे ठेवा. खूप खूप धन्यवाद. आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीत. द बॉल. दबाव नक्कीच असणार आहे. शेवटचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा गोळ करण्याचा प्रयत्न असेल त्यामध्ये तो वाचण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिकडेच कुठेतरी गोलंदाज चुकतो. तेच पाहायला मिळेल. नो बॉल आलाय. पुढे स्टेप आउट. अजून एक चांगला फटका. तुषार मंडलिक. वाह, काय फलंदाजी करतोय. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत. नेक्स्ट आर्यन पाटील आपले डीजे मॅन. 13 चेंडूंनी 23 धावांवर वैयक्तिक खेळी करतोय तुषार मंडलिक. शेवटचे 3 चेंडू देखील शिल्लक आहेत अजून. पुन्हा एकदा नक्कीच इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र कुठेतरी गोलंदाज कमबॅक पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे 35. 35 धावा आतापर्यंत झालेत. नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग कोण कामावरून घरी जाता जाता या स्पर्धेला भेट देऊन चाललाय. क्रिकेटचा वेळच असं आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मनाला प्रसन्न करणारा हा खेळ. प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या मनात ज्या खेळाने जागा बनवली आहे असा हा खेळ. जिथे जागा मिळेल तिथे खेळला जाणारा हा खेळ. गल्ली असू दे, गोळा असू दे, रस्त्यावर असू दे, चाळीस छोट्या छोट्या जागेत देखील हा खेळ आनंदाने खेळला जातो. वेगवेगळे फॉर्मॅट पाहायला मिळत आहेत सध्या आपल्याला क्रिकेटचे. तो सी सर्कलचा फॉर्मॅट या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र नक्कीच फसवलाय. वाईट बॉल तर आलाय पण तुषार मंडलिकची विकेट देखील या ठिकाणी आली आहे. चांगली बॅटिंग केली आहे तुषार मंडलिक. वेल प्लेड. एकदा टाळ्या होऊन जाते तुषार मंडलिकसाठी. एकतर्फी खेळी म्हणायला येत नाही. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चौकार देखील पाहिलेत. 36. त्याच्या मार्फत आपण पाहिली. आता मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी निखिल मैदानात दाखल झालेत. पुन्हा स्टेप आडून खेळण्याचा प्रयत्न. आता देखील फसवलाय विवेक. बॅक टू बॅक 2 गडी या ठिकाणी बाद केलेत. त्यामुळे रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा मुंबईकर 9 चषक 2025. ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत. आर्यन पाटील डीजे.
पुणे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसरा सामना आपण मैदानात पाहतोय. जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष आहे. एव्हीसी चेंबूर संघ. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय विवेक. नॉन स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. तर गोलंदाजी मार्कवर संगम. या गोलंदाजाकडे नक्कीच चांगला संगम आहे. वेगवान गोलंदाज देखील आहे. तेवढीच चांगली शैलीदार गोलंदाजी देखील त्याच्याकडे आहे. चेंडू वळवण्याची कला देखील त्याच्याकडे आहे. मात्र तेवढाच चांगला फलंदाज विवेक. स्ट्राईक एंडला बरेच स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिल्या आहेत आतापर्यंत. या हंगामात देखील चांगली कामगिरी विवेककडून राहिली आहे. स्टार्ट. सामन्याला होते सुरुवात. 37 धावांचा आहे पाठलाग. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. संगम नक्कीच चांगला गोलंदाज आहे. लाईन अँड लेन पकडून गोलंदाजी करण्याची कला त्याच्याकडे आहे. तेवढा चांगला अनुभव देखील आहे गोलंदाजाकडे. विक्रोळी परिसरातून चांगलं खेळ देखील त्याने केलाय. म्हणूनच विक्रोळी संघात आज आपण त्याची जागा पाहतोय. ट्रिपल एस लाईव्ह म्हणजेच नक्की श्री साई स्पोर्ट्सचे सर्वा शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील यांची देखील बरीच मेहनत आहे या टुर्नामेंट मागे. आपण लाईव्हचं प्रक्षेपण देखील पाहतोय. आता मात्र कुठेतरी गोलंदाज चुकलाय. वाईट बॉल आलाय. नक्कीच एक धाव देखील एक्स्ट्रा मिळेल. वाईट +1. वाईड आणि नो यावर नक्कीच कंट्रोल मिळवावं लागेल. अंडर बॉक्स क्रिकेट म्हटलं तर जास्तीत जास्त जर कोणाचं महत्त्वपूर्ण कार्य असतं तो असतो तो म्हणजे गोलंदाज. कारण गोलंदाज जर करायची झाली तर 6 चेंडूच केवळ हाताळणं हे ज्या गोलंदाजाला शक्य झालंय त्या गोलंदाजाने नक्कीच नावारूपाला आलाय. आपल्या नावाचा डंका देखील त्या गोलंदाजाने बजावलाय. संगम नक्कीच थोडा कार्यक्षम आणि त्याकडे क्षमता असलेला गोलंदाज आहे. आता मात्र फसवलाय फलंदाजाला. काही समजलं नाही चेंडू काय झालं. बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय बॉक्सच्या बाहेर. पहिला फलंदाज बाद होतोय. बॅटर मैदानात दाखल झालाय पीटर. 37 धावांचं लक्ष आहे. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी देखील करतोय. पहिल्या कडे देखील बाद झालाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा आल्यात. पण चांगला फटका टॅप स्वरूपातील फटका पाहायला मिळतोय. एकदा मिळते त्यावर. काजू मार्ग म्हटलं की नक्कीच बॉक्स क्रिकेट असू दे, ओरम क्रिकेट असू दे, चांगल्या प्रकारे खेळलं जातं. बरेच खेळाडू काजू मार्गमधून देखील आपण पाहिलेत. अमित गोलतकर सर असतील, त्याचप्रमाणे बंटी कांबळी, विनोद कांबळी सर यांनी देखील भारतासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलं आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला जर आपण पाहायला गेलं सुमित आवटे असेल, अनिकेत सावंत असेल, हे देखील ओरम क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतायत. त्याचप्रमाणे खास करून आवर्जून सांगेन हर्ष मोरे मुंबईच्या अंडर-19 संघांमधून देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आता दाखल झाले आहेत. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या दिशेने. चांगली वेगळी
आपण पाहतो नवीन फलंदाज दाखल झालाय विशाल. या खेळाडूमध्ये दम आहे आणि हा दाखवेल सुद्धा. अधिरा चषक मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. आले चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला. तिकडून थोडंसं फंबल झालंय क्षेत्ररक्षणामध्ये, तोपर्यंत एकदा कंप्लीट केली जाते. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 4 धावा. मॅच मध्ये रंगत नक्की वाढणार आहे. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट. पंचांचा इशारा नो बॉल. तेवढी चांगली फेकी झाली आहे. नक्कीच पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलं जाईल पंचांमार्फत. नक्कीच नॉट आउट असणार आहे. नो बॉल होता, त्यावर 1 धाव देखील मिळते. नो +1 2 धाव मिळतील या चेंडूवर. सहा धावा आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा चांगला फटका, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. संधी आहे, डायरेक्ट हिट जर झालं असतं तोपर्यंत ओव्हर थ्रोचा नक्कीच एकदा मिळते. पहिले षटक झाले समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली आहे 7 धावा. 18 चेंडून 30 धावांची गरज आहे. पाडली सामन्याची. स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल, नॉन स्ट्रायकिंगला विवेक. दोन्ही चांगले फलंदाज आहे, दमखम आहे या फलंदाजामध्ये. पण तेवढेच चांगले गोलंदाजीची लाईनअप आपण पाहतोय. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ. गोलंदाजी मार्कवर बंटी. 18 चेंडू 30 धावा. नक्कीच नो चेंडूचा इशारा आलाय. पहिला चेंडू दबाव तर नक्की असणार आहे. पुन्हा एकदा लाईन अँड लेन गोलंदाज चुकतोय. दबाव पाहायला मिळतोय. वाचण्याचा प्रयत्न होतोय. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न कुठेतरी फसतोय. आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा आल्या आहेत. आता समीकरण पाहायला गेलं तर 18 चेंडूने 28 धावा. चांगली मॅच, चांगली लढत. मुंबई केर चषक 2025. पुन्हा एकदा हलक्या दाने चांगला फटका होता. आता मात्र स्ट्राईक रोटेट करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. एकंदरीत जर विचार केला तर 2 मोठे फटके जरी आले तरी देखील सामन्यामध्ये नक्कीच चांगली पकड या ठिकाणी मिळवू शकतो एव्हीसी चेंबूर संघ. चांगला फटका
गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय विवेक यांच्या बॅट मधून 4 धावांसाठी. दम लागतो आणि तोच दम इकडे विवेक दाखवतोय. हा चेंडू 16 मध्ये आता आपण पाहतोय 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जागा बनवली, हा देखील फटका निघून चाललाय. 4 आणि 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज चुकलाय. दबाव पाहायला मिळतोय. वाईड बॉल आलाय. 15 चेंडूनी 18 धावा. मॅच आता कुठेशी जवळ पाहायला मिळते एव्हीसी चेंबूर संघाच्या बाजूने. पुणे ते चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, हा देखील गॅप मध्ये चेंडू. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते विवेक यांच्या बॅट मधून. आता जर मॅचचा विचार केला तर बॉल टू बॉल मॅच आहे. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी एव्हीसी चेंबूर संघाला. 3 लगातार चौकार पाहायला मिळाले विवेक यांच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी. दोन फलंदाज बाद झाले त्यानंतर एक चांगली इनिंग बिल्ड केली आहे. एका बाजूला विशाल तर दुसऱ्या बाजूला विवेक चांगली साथ देतात एकमेकांना. सामना देखील आता थोडं जर विचार केला तर नक्कीच त्यांच्या ताब्यात पाहायला मिळतोय. 14 चेंडूंनी 14 धावा. मात्र सामना संपला नाहीये. क्रिकेटचा खेळ, क्षणाक्षणात आपले निर्णय बदलणारा खेळ. आता मात्र हलक्या हाताने नक्कीच दिशा दिली आहे. केवळ एकदा मिळते. 13 बॉल 13 धावा. कृपया पडद्यावर कोणी हात ठेवू नका आमचे छोटे रसिक प्रेक्षक. पडद्यावर कोणी हात ठेवायचा नाहीये. धन्यवाद. आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीत. आपण या स्पर्धेचा नक्कीच आनंद लुटायचा आहे. पुन्हा एकदा थोडं बॅकफुटला गेले. बॅटची एज घेतली. एकदा मिळते. षटक झालंय समाप्त. 12 चेंडूंनी 12 धावांची गरज आहे एव्हीसी चेंबूर संघाला जिंकण्यासाठी. 12 बॉल 12 म्हटलं तर बारा बॉल 12 धावांची गरज आहे. याच धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नितीन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका खेळलाय. एक धाव मिळते. 11 बॉल 11.
आता मात्र डॉट बॉल आलाय. एक एक डॉट बॉल कलाटणी देणारा ठरणार आहे. अजून एका दुसरा डॉट बॉल आला तर एक चौकाराची मॅच बनू वाढणार आहे. गोलंदाजांवर नक्कीच थोडा भार आहे पण तेवढीच चांगली कामगिरी करतोय नितीन. डॉट बॉल आलाय आता. अजून एक चांगला चेंडू तेवढा चांगला फटका तोपर्यंत एक धाव. नऊ चेंडूनी 10 धावांची गरज आहे. फायडेबल मॅच चांगली मॅच पाहायला मिळते. मुंबईकर 9 चषक 2025 पुणे ते चांगला फटका. आता मात्र विशाल यांच्या बॅट मधून समीकरण पूर्णतः बदलून गेले. 8 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. चांगला फटका पाहायला मिळाला. विशाल यांच्या बॅट मधून नियंत्रण होतं फटक्यामध्ये. गॅप मध्ये देखील चेंडू निघून गेला. 4 धावा आल्या. 8 चेंडूंनी 6 धावा. दुसरा सामना मैदानात आपण पाहतोय. एव्हीसी चेंबूर 37 धावांचा पाठलाग करत असताना आता सामना येऊन थांबलाय. 8 चेंडूंनी 6 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट बॉल अजून एक जर डॉट बॉल आला. 6 चेंडू आणि 6 धावा. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाकडे ती क्षमता आहे की ते 6 बॉल 6 धावा नक्कीच डिफेंड करू शकतात. मात्र फलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही फलंदाज सेट्स आलेत. दोन्ही फलंदाजांनी चौकार देखील ठोकलेत. पुन्हा एकदा विशा स्टेप आउट आला. डॉट बॉल असणार आहे. आता सामन्याचा विचार केला तर 6 चेंडूंनी 6 धावा. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ या 6 धावा रोखणार का? या मैदानात असे देखील विक्रम करताना पाहिले आहेत. 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील रोखल्या गेल्या आहेत आणि तीच काम करण्यासाठी या ठिकाणी जबाबदारी सोपवली आहे. निखिल यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूंनी 6 धावा डिफेंड करायचे आहेत. नक्की जर ही मॅच निखिल यांनी काढून दिली तर या मॅचचा हिरो देखील त्याला म्हणता येईल. पण विवेक आतापर्यंत लगातार त्याच्या बॅट मधून 3 चौकार देखील आले. सेट फलंदाज आहे. सलामीवीर देखील आहे. चांगली फलंदाजी केली आहे. 6 चेंडूंनी 6 धावा. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. दुसरा सामना मैदानात. 6 चेंडूंनी 6 धावा. उद्या देखील तेवढ्याच चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या देखील स्टेशन वाईजचे 4 संघ, इंटर कांजूरचे 8 संघ आणि त्याच्यानंतर रविवारी ओपन अपचे संघ. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या दिशेने. 6 चेंडू 6 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. या डॉट बॉल नक्की टाळ्या होणार आहे. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. चेंडूनी 6 धावांची गरज. येणार एक एक डॉट बॉल खूप महत्वाचा असणार आहे. एक एक येणारा रन महत्वाचा असणार आहे. कृपया आपली पिशवी बाहेर घ्या. आपले प्रेक्षक पडद्याच्या समोर कोणी हात ठेवू नका. खूप धन्यवाद काका. आता मात्र विवेक यांच्या बॅट मधून चाबूक फटका आणि चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी.
चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं असतं. क्रिकेट हा कुठलाही एका व्यक्तीचा, एका खेळाडूचा, एका माणसाचा खेळ नाहीये. प्रत्येकाने आपापली जबाबदारी जर योग्यरित्या बजावली तरच क्रिकेटमध्ये आपल्याला विजय संपादन करता येतो. नक्कीच कधी कधी एखादा फलंदाज संपूर्ण टुर्नामेंट घेऊन जातो, मात्र जर तुम्हाला प्रत्येक स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर प्रत्येकाला आपल्यावर आलेली जबाबदारी पूर्ण पार करावीच लागते. आता मात्र नक्कीच बघितलं, क्षेत्ररक्षण साथ मिळाली नाही, यानंतर दबाव वाढला, वाईड बॉल आला. आता मात्र 4 चेंडून 1 धावांची गरज. इझी समीकरण नक्कीच आहे. आणि या ठिकाणी चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. सामना इथे विजयी ठरतोय संघ ABCC चेंबूर. वेल प्लेड बॉयज. चला नेक्स्ट मॅच टॉस आई गावदेवी चिंतामणी आणि त्याचप्रमाणे ABCC चेंबूर. आपला कॅप्टन देखील मैदानातच थांबवायचं आहे. त्याचप्रमाणे आई गावदेवी चिंतामणी. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. पहिल्या मॅचचा विजेता संघ, दुसऱ्या मॅचच्या विजेता